समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। नागपूर गड्डी गोदाम गौतम नगर येथील 77 वर्षीय रत्नाकर साखरे यांच्या घरात 23 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 1:15 वाजता सुतळी बॉम्ब फेकण्यात आला। बॉम्ब फुटल्याने घराची छत आणि ड्रेसिंग टेबलचा काच तुटला। साखरे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तर तक्रारीनुसार आरोपी नयन वालदे वय वर्ष 25 आणि त्याच्या साथीदारांवर घरफोडीसारखे गंभीर गुन्हे यापूर्वीही दाखल झाले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। काल सायंकाळी 7:25 दरम्यान ही घटना घडलेली होती। घरामध्ये एक जो डबल सिलेंडर असतो, भरलेला सिलेंडर होता आणि त्या सिलेंडरला म्हणजे पडदा जळाला होता आणि पडदा जळून त्या सिलेंडरला आग लागली होती आणि त्यामध्ये त्या सिलेंडरचा ब्लास्ट झालेला होता। त्यामध्ये ते जे घर होतं ते अशोक आत्राम आमचे ग्रेड PSI 450/7/286 नंबरचं ते क्वार्टर होतं। त्या क्वार्टरमध्ये त्या ठिकाणी तो ब्लास्ट झाला होता। परंतु सदर घरामध्ये कोणी नसल्यामुळे काही अशी जास्त हानी झालेली नाही आहे। कोणाची जीवितहानी सदर याच्यामध्ये झालेली नाही। त्यांचं घरातलं जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्णपणे जाळलेलं आहे। ग्रेड PSI अशोक आत्राम म्हणून त्यांचं घर होतं, ते म्हणजे ती क्वार्टर होती आणि ते पूर्णपणे त्यांच्या घरातलं जे साहित्य ते पूर्णपणे जाळलेलं आहे आणि आता नुकसानीचा पंचनामा वगैरे चालू आहे। त्यानंतर पुढील डिटेल्स येतील।